नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इंडियन टायगर एजेवर। जर तुम्हाला वाटत असेल की पहिल्या भागात निओने मॅट्रिक्सचा गेम ओव्हर केला होता, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात। खरी ॲक्शन, उडणाऱ्या गोळ्या आणि गाड्यांचा थरार आता सुरू होणार आहे। आज आपण पाहणार आहोत द मॅट्रिक्स रिलोडेडचा तो ॲक्शन पॅक धमाका, जिथे निओ एकटाच शेकडो एजंटची धुलाई करतो। साय-फाय आणि ॲक्शनचा असा भयानक डोस जे तुम्ही कधीच पाहिला नसेल। सीट बेल्ट बांधून घ्या, कारण आजचा व्हिडिओ तुमचा मेंदू आणि स्क्रीन दोन्ही हलवून सोडणार आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। कथेची सुरुवात एका भयानक स्वप्नाने होते। निओला वारंवार एकच स्वप्न पडत असतं। ट्रिनिटी एका बिल्डिंगवरून खाली पडत आहे आणि एक एजंट तिच्यावर गोळ्या झाडतोय। हे स्वप्न त्याला सतत पडत असते, पण सध्या ट्रिनिटी ही निओच्या सोबतच असते। ट्रिनिटी विचारते की तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस? त्यावर निओ बोलतो की मला एक सतत स्वप्न पडत आहे। त्यानंतर सीन शिफ्ट होतो आणि मॅट्रिक्समध्ये रेजिस्टन्स म्हणजे बंडखोर लोक सिक्रेट मीटिंग करत असतात। इथे सर्व शिपचे कॅप्टन एकत्र आलेले असतात, कारण कॅप्टन निओबीला ओरायसिस नावाच्या शिपमधून एक अतिशय भयानक माहिती मिळालेली असते। त्यात असे असते की मशिनींचे सैन्य आता जमिनीच्या आतून खोदकाम करून वेगाने जायन शहराकडे येत आहेत। 72 तासामध्ये ते पोहोचतील। कमांडर लॉकने सर्व शिपला परत जायनमध्ये येण्याचे आदेश दिलेले असतात, पण मॉर्फियसला वाटते की त्यांनी इथेच थांबून ओरॅकलच्या निरोपाची वाट पाहायला हवी। इतक्यात एक माणूस निओला निरोप देतो। तो निओला एक इयरपीस आणून देतो। तो इयरपीस असतो जो एजंट वापरत असतात तो। निओला लगेच समजून जातं की हा एजंट स्मिथचा निरोप आहे। आता तो परत आला आहे। निओ सर्व कॅप्टनला खबर पाठवतो, इथे एजंट आले आहेत, निघा आता। इतर कॅप्टन्स तिथून निघून पळून जातात। निओ तिथेच थांबतो आणि सर्व एजंटशी कबड्डी खेळतो। त्यांना खूप तोडतो आणि त्यांची मजा घेत असतो आणि शेवटी तिथून सुपरमॅन म्हणून उडून जातो। नंतर सर्वजण रिअल वर्ल्डमध्ये जायन शहराकडे वळतात। तिथे पोहोचल्यावर जायन शहरातील लोक खूप खुश होतात, कारण निओ हा त्यांना द वन आहे, तो एक अवतार आहे, तो सगळ्यांना वाचवेल असा सर्वांचाच विश्वास आहे। मॉर्फियस हा कमांडरची भेट घेतो। कमांडर त्याला सांगतो की आज रात्री एक खास कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यावर मॉर्फियस बोलतो की आपल्याला ह्याच कार्यक्रममध्ये सर्व लोकांना सांगितले पाहिजे की मशीन्स आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहेत, त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे। कमांडर त्याची परवानगी देत नाहीत, कारण शहरात बायका मुले आहेत आणि युद्धासाठी ते पुरेसे नाही आहेत। युद्धाची वार्ता त्यांच्यासमोर केली तर ते त्यांच्या मनात भीती बसेल। मॉर्फियस बोलतो जर त्यांना सत्य नाही सांगितले तर कदाचित आपल्यापैकी कोणी जिवंत राहणार नाही। आपल्याला दिसते की त्याच कार्यक्रमात जिथे हजारो लोक आलेले आहेत, तिथे मॉर्फियस बोलतो की आपल्या जायन शहरावर मशीन्स काही वेळाने हल्ला करणार आहे, पण आपल्याला न घाबरता त्याचा सामना करायचा आहे। हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे। त्याच्या या बोलण्याचं समर्थन बरेच लोक करतात आणि तिथे नाचू लागतात। आणि आता येतो या चित्रपटाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट। पहिल्या भागात निओने ज्या एजंट स्मिथला संपवलं होतं, तो आता एक भयंकर कॉम्प्युटर व्हायरसमध्ये बदललाय। आता तो मॅट्रिक्समध्ये कोणत्याही माणसाच्या छातीत हात घालून स्वतःचा काळा कोड त्याच्यात सोडतो आणि काही सेकंदात त्या माणसाचा हुबेहूब स्मिथचा क्लोन तयार होतो। तो एकाच वेळी स्वतःचे हजारो कॉपीज करू शकतो। जेव्हा जायनमधला बेन नावाचा माणूस मॅट्रिक्समधून पळत असतो, तेव्हा एजंट स्मिथ त्याला पकडतो आणि आपला कोड त्याच्यात सोडतो आणि त्यालाही एजंट स्मिथ बनवतो। आता बेन नाही, एजंट स्मिथ आहे, जो वास्तविक जगामध्ये परततो आणि बेनच्या डोळ्यांनी पाहतो। आता तो एजंट स्मिथ मॅट्रिक्समधून बाहेर आला आहे। मित्रांनो, इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर कॉमेंट्स करून नक्की सांगा। इतक्यात निओला जाग येते। त्याच्या दरवाजाबाहेर खूप सारे खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत। हे सर्व जायनच्या लोकांनी त्याला गिफ्ट दिलेले आहे। निओ आणि त्याच्या टीमला जायनच्या बाहेर शिप घेऊन आपल्या लोकेशनवर जाण्याचे आहे, पण त्याचा मेन उद्देश असा असतो की रस्त्यात येणाऱ्या मशीन्सला अडवणे। कमांडर रागाने काउन्सिल हेडच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्यांना विचारतो की सर्व शिपला जायन शहरामध्ये
थांबण्याचे आदेश आहेत, तर मॉर्फियस त्याची शिप घेऊन बाहेर का जाऊ लागला आहे. त्यावर काउन्सिल हेड त्याला बोलतात की काही चिंता करू नका, ते लवकरच परत येतील. मग परत एकदा निओ कॉम्प्युटरशी कनेक्ट होऊन व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये ओरॅकलला भेटायला जातो. पण त्याआधी निओला भेटतो ओरॅकलचा बॉडीगार्ड सेराफ. सेराफ हा निओला काही न बोलता थेट त्याच्यावर हल्ला करतो. दोघांमध्ये कमरतोड मार्शल आर्ट्सची फाईट होते. निओचे सर्व बार सेराफ अगदी सहज रोखतो. शेवटी सेराफ फाईट थांबवतो आणि बोलतो, मला खात्री करायची होती की तूच खरा द वन आहेस. एखाद्याशी लढत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. आणि तो निओला ओरॅकल जवळ नेतो. इथे निओला एक धक्का बसतो. त्याला कळतं की ओरॅकल ही कोणती मानवी स्त्री नाही आहे, तर ती मॅट्रिक्सचा सिस्टमने बनवलेली एक अतिशय जुना आणि हुशार प्रोग्राम आहे. निओ तिला विचारतो की मी तुझ्यावर विश्वास का ठेवू, तू तर स्वतः एक प्रोग्राम आहेस. तेव्हा ओरॅकल हसून सांगते, हा निर्णय तुझा आहे की मी तुझी मित्र आहे की शत्रू. शेवटी ओरॅकल निओला जायन शहर वाचवण्याचा एकमेव रस्ता सांगते. ती सांगते की निओला मॅट्रिक्सच्या मुख्य सिस्टममध्ये जावं लागेल, द सोर्स म्हणतात, आणि तिथे पोचण्यासाठी त्याला की मेकर नावाच्या प्रोग्रामरला शोधावं लागेल, ज्याच्याकडे मॅट्रिक्सच्या सर्व गुप्त दरवाजांच्या चाव्या आहेत. पण की मेकर हा मेरोविंजियन नावाच्या एका अत्यंत घातक आणि जुन्या प्रोग्रामच्या कैदेत असतो. ओरॅकल निओला निरोप देऊन तिथून निघून जाते. निओ उभा असतो. इतक्यात तिथे मॅट्रिक्सची पनवती एजंट स्मिथ येतो. निओ सावध होतो. एजंट बोलतो की आता कसा आहेस तू. आता मी पहिल्यासारखा राहिलो नाही आहे. तू माझ्याशी जे काही केलंस त्यामुळे माझे सर्व नियम तुटले आहेत. आता मी पूर्णपणे मुक्त झालो आहे. आणि बोलता बोलता त्याच्या मागून एकामागोमाग एक एजंट स्मिथ येऊ लागतात. आता जो थरार सुरू होतो त्याने स्क्रीन पण हलते. या सीनला म्हणतात द बिरली ब्रॉल. स्मिथ निओच्या छातीत हात घालून त्याला स्वतःचा क्लोन बनवण्याचा प्रयत्न करतो, पण निओ त्याला ताकदीने पाठी ढकलतो. त्यानंतर एकाच वेळी 100पेक्षा जास्त एजंट स्मिथ निओवर तुटून पडतात. मग जमिनीचा लोखंडी पोल उखडून निओ त्या स्मिथच्या क्लोनला फुटबॉलसारखे हवेत उडवतो. भावांनो, ही फाईट खतरनाक, खूपच खतरनाक आणि इंटरेस्टिंग वाटते. शेवटी निओला समजतं की स्मिथला मारणं सध्या तरी शक्य नाही आहे. तेव्हा निओ सुपरमॅन सारखा हवेत उडून तिथून निघून जातो. भावांनो, आता निओ, ट्रिनिटी आणि मॉर्फियस ओरॅकलच्या सांगण्यावरून मेरोविंजियनला भेटायला जातात. त्याच्या कैदेत की मेकर आहे. हा मेरोविंजियन खूपच घमंडी लेखाचा आहे. तो की मेकरला सोडायला साफ नकार देतो. पण इथे कथेला एक जबरदस्त वळण लागते. मेरोविंजियनची वाईफ पर्सेफोनी, जी तिच्या पतीवर चिडलेली असते, ती चोरून निओला मदत करायला तयार होते. पण त्याच्या बदल्यात ती निओला तिला किस करायला सांगते. निओ नाईलाजाने तिची अट मान्य करतो आणि मग पर्सेफोनी त्यांना की मेकरकडे घेऊन जाते. मेरोविंजियनला जेव्हा कळतं की पर्सेफोनीनेच त्याचा गेम केलाय, तेव्हा तो आपल्या चेल्यांना निओच्या अंगावर सोडतो. पण निओ हा द वन असल्यामुळे तो त्या आलिशान हॉलमध्ये मेरोविंजियनच्या चेल्यांना लोळवून मारतो. दुसरीकडे मॉर्फियस, ट्रिनिटी की मेकरला घेऊन तिथून पळ काढतात. भावांनो, हायवेवर ट्रिनिटी आणि मॉर्फियसच्या मागे जे दोन विलन लागलेले आहेत ते साधेसुधे विलन नाही आहेत. ते मॅट्रिक्समध्ये सर्वात विचित्र आणि डेंजरस विलन आहेत. त्यांना द ट्विन्स असे म्हणतात. ते दोघे साधे प्रोग्राम नाहीत, ते मॅट्रिक्समधले जुने भूत आहेत. ते कोणत्याही क्षणी स्वतःला हवेसारखे म्हणजे इनकॉर्पोरल बनवू शकतात. म्हणजे ट्रिनिटी त्यांच्यावर गोळ्या झाडते तेव्हा ते गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार निघून जातात. त्यातला एक गोष्ट, मॉर्फियसवर कारमध्ये खतरनाक वस्त्राने वार करतो, पण मॉर्फियसने आपले केस उन्हात घालवले नाहीत. तो त्याला गाडी बाहेर टाकून त्याचा गेम करतो. भावांनो, आता सुरू होते डेंजरस फाईट. ट्रिनिटी आणि की मेकरला वाचवण्यासाठी मॉर्फियस 100च्या स्पीडने धावणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या टपावर उभा राहतो आणि तिथे एंट्री होते अपग्रेडेड एजंट जॉन्सनची. तो ट्रकवर जाऊन उभा राहतो. या सिनेमामध्ये मॉर्फियस आपल्या जीवाची रान करतो आणि त्या एजंटवर तुटून पडतो. पण एजंट काही सामान्य नसतात. त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. मॉर्फियस त्या एजंटला ट्रकवरून खाली पाडतो, पण
एजंट ट्रक ड्रायव्हरच्या शरीराचा ताबा घेतो आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकची धडक देतो. एका सेकंदात दोन्ही ट्रकचा चक्काचूर होतो आणि मॉर्फियस आणि किंग मेकर हवेत उडतात. पण आपला निओ सुपरमॅन सारखा हवेत उडत येतो आणि दोघांना एका सेकंदातच हवेत पकडून घेऊन जातो. दुसरीकडे जायंट सिटीमध्ये कमांडर बोलतो, आता येणाऱ्या 9 तासात मशीन जायंट सिटीवर हल्ला करणार आहेत, आपल्याला तयार राहावे लागणार. दुसरीकडे मॅट्रिक्समध्ये की मेकर क्रिएटरकडे जाण्याचा मार्ग सांगत असतो आणि बोलतो त्याच्या समोरचा दरवाजा 5 सेकंदासाठीच उघडतो, तुला तिथे खूप जोराने जावं लागेल. न्यू बोलतो ते माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त मला दरवाजाची चावी तयार करून द्या. भावांनो, हायवेवरून सुखरूप सुटल्यानंतर की मेकर न्यूला आणि मॉर्फियसला एका गुप्त कॉरिडॉरमध्ये घेऊन जातो. तिथे हजारो दरवाजे असतात. हे दरवाजे मॅट्रिक्सच्या कोणत्याही भागात उघडत असतात. पण इथे सर्वात मोठा गेम होतो. एजंट स्मिथ आपल्या हजारो क्लोनसह तिथे पोहोचतो आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू होतो. की मेकर धावत जाऊन न्यूसाठी दरवाजा उघडतो, पण तेवढ्यात स्मिथच्या गोळ्या की मेकरला लागलेल्या असतात. की मेकर मरताना एक खास चावी निओला देतो आणि बोलतो तुझा रस्ता पुढे आहे. निओ दरवाजा उघडून एका पांढऱ्या खोलीत प्रवेश करतो. तिथे हजारो टीव्ही स्क्रीन निओचा चेहरा दाखवत असतात आणि निओच्या समोर बसलेला असतो द आर्किटेक्ट, म्हणजेच मॅट्रिक्स बनवणारा क्रिएटर. निओ त्याला विचारतो, मी इथे का आलोय? आर्किटेक्ट सांगतो, तू पहिला द वन नाही आहेस, तुझ्या आधी असे 5 निओ इथे येऊन गेले आहेत आणि मॅट्रिक्सचे हे 6वे व्हर्जन आहे. तो बोलतो की निओकडे ज्या सुपर पॉवर आहेत त्या कोणत्या दैवी शक्ती नसून मॅट्रिक्स सिस्टम मधला एक एरर आहे आणि हा एरर घालवण्यासाठीच मशीनने द वनची खोटी भविष्यवाणी केली होती, जेणेकरून निओ स्वतः या खोलीत चालत येईल. आता द आर्किटेक्ट निओ समोर 2 दरवाजे ठेवतो. उजवा दरवाजा मॅट्रिक्सला रिस्टार्ट करेल आणि जायंट शहराला वाचवेल आणि डावा दरवाजा मॅट्रिक्समध्ये परत जाऊन ट्रिनिटीचे प्राण वाचवेल. निओ ट्रिनिटीला वाचवण्याचे ठरवतो कारण प्रेम हे आंधळं असतं. निओ डावा दरवाजा उघडून तिथून निघून जातो आणि पाठीमागे मोठा विस्फोट होतो. दुसरीकडे ट्रिनिटी निओला वाचवण्यासाठी आलेली असते आणि तिचा सामना एजंटशी होतो. एजंट ट्रिनिटीवर गोळ्या झाडत असतो आणि ट्रिनिटी बिल्डिंगवरून खाली पडत असते. हे तेच स्वप्न आहे जे निओला सतत पडत असते. तेव्हा निओ अगदी प्रकाश गतीने ट्रिनिटीला वाचवण्यासाठी हवेत पकडतो आणि घेऊन जातो आणि एजंट पाठीमागे खाली पडून जातो. ट्रिनिटीला गोळी लागलेली असते, पण निओ हा द वन आहे आणि आपल्या शक्तीचा उपयोग करून तो ट्रिनिटीला वाचवतो. नंतर ते दोघे आपल्या वास्तविक जगामध्ये परत येतात. इतक्यात मशीन बॉम्बने त्यांचे शिप उडवून टाकते आणि त्यातील सगळी माणसे शिपवरून वाचून निघतात. तेव्हा त्यांच्या पाठी उडणाऱ्या मशीन्स येत असतात. सगळेच पळू लागतात, पण निओ थांबतो. त्याला काहीतरी जाणवू लागते. तो वास्तविक जगात आपला हात वर करून पॉवर वापरतो. मशीन्स बंद पडतात आणि निओ कोमामध्ये जातो. दुसऱ्या एका शिप मार्फत त्या सर्वांना वाचवले जाते. पण कथेचा शेवट तुमचं डोकं सॅटेलाइट करून टाकेल. निओच्या बाजूच्या बेडवर बेन नावाचा सैनिक बेशुद्ध पडलेला असतो. तो तोच सैनिक आहे ज्याच्यावर एजंट स्मिथने कंट्रोल केलेला आहे. म्हणजे एजंट स्मिथ खऱ्या जगात निओच्या अगदी जवळ झोपलाय आणि तो निओचा गेम वाजवायला तयार बसलाय. आता निओ कोमातून बाहेर येईल का? खऱ्या जगात तो मशीन्स कसा काय थांबवतोय आणि स्मिथ सोबतची लढाई कशी संपणार हे पाहूया मॅट्रिक्सच्या 3ऱ्या भागात. त्यासाठी कमेंट करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशा मराठी एक्सप्लेनेशन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.